नमस्कार. या नवडीच्या माध्यमातून पुण्यादार सर्वांचं स्वागत करतो. तर पहा, आज 28 तारीख, पहिली शिफ्ट, दुसरी शिफ्ट आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते, काल जे काही पेपर झाले त्याच्यामधल्या प्रश्नांचं स्वरूप आणि आजच्या शिफ्टमधल्या प्रश्नांचं स्वरूप बदललेलं आहे का, तर याबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओमधून थोडक्यात करणार आहोत. तर आज बऱ्यापैकी काल जसे प्रश्न विचारले होते तसेच आणि त्याच लेवलचे प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये जर काही संभ्रम असतील की या ठिकाणी जसे शिफ्ट पुढे जातील तसे या ठिकाणी पेपर हार्ड होत जाईल का, प्रश्नांची काठिण्य पातळी वाढेल का, त्या ठिकाणी तसं काही होणार नाही. त्याच्यामुळे तुमचा जो काही अभ्यास सुरू आहे तर त्याच पद्धतीने अभ्यास सुरू ठेवा. तुमचं सिटिंग अरेंजमेंट असतील, तुमचं कोडिंग डिकोडिंग असेल किंवा तुमची समजा मानसशास्त्र असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, याची प्रॅक्टिस तुम्ही करत राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा की याच्यामध्ये खूप एकदम कमी लेवलचे प्रश्न विचारले जात आहेत जे तुम्हाला सहजासहजी सुटतील. ज्याच्यामध्ये तुम्हाला मानसशास्त्राचे 30 ते 40 प्रश्न, आजसुद्धा 40च्या आसपास प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत मानसशास्त्राचे. तसेच तुम्हाला मराठीसुद्धा खूप सोपे प्रश्न विचारले जातात ज्याच्यामध्ये तुम्हाला शुद्ध वाक्य किंवा या ठिकाणी एरर वगैरे ओळखणे अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणि इंग्रजीमध्ये आज एक नवीन प्रकार आलेला आहे, म्हणजे तो 22ला सुद्धा तशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते की तुम्हाला एखादी हेडिंग दिली जाते. म्हणजे समजा एखादा न्यूजपेपर असेल, एखादी बातमी असेल आणि मग समजा पावसाळ्या संदर्भामधील एखादी बातमी असेल, त्याचं एक हेडिंग दिला असेल, तर मग तुम्हाला ओळखायचं आहे या ठिकाणी ही बातमी नेमकी कोणत्या हेडिंगखाली येते. म्हणजे समजा ते हवामान विषयक बातमी आहे की समजा इकॉनॉमिक आहे की सामाजिक बातमी आहे. तर अशा प्रकारे जनरली तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातात. मग याच्यामध्ये तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, ही लॉजिकल रिजनिंगचे प्रश्न आहेत. लॉजिकल रिजनिंग म्हणजे तुम्ही लॉजिक कशा प्रकारे लावू शकता. आता याच्यामध्ये अजून एक वेगळा जो काही प्रकार आहे, म्हणजे आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये ते प्रकार घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला कारण आणि परिणाम किंवा विधान आणि निष्कर्ष, तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये बघायला मिळतील. तर त्याच लेवलचे प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्यामध्ये जास्त कन्फ्यूज होऊ नका, कारण तुम्हाला एक विधान दिलं जातं आणि त्या विधानाचा तुम्हाला अभ्यास करायचा आणि त्या विधानावरून त्याचे परिणाम नेमके काय होतील. म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह जर तुमचं विधान असेल तर त्याच स्वरूपाचं विधान तुम्हाला त्या ठिकाणी परिणामामध्ये शोधावं लागतं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला मी एक उदाहरण देतो की समजा सगळी पुस्तके चांगली असतात जी तुम्हाला मदत करतात, असं एक विधान आहे आणि त्याच्यावरून मग तुम्हाला एक परिणाम असा दिला जातो की हे पुस्तक चांगलं आहे. दुसरं दिलं की काही पुस्तकं चांगली असतात, काही पुस्तकं मदत करत नाहीत. तर अशा प्रकारची काही विधानं असतील. मग लक्षात घ्या की आपण जे वरचा जो काही विधान आहे, विधान कसं होतं की सगळी पुस्तके चांगली आहेत जे तुम्हाला मदत करतात. मग तुमचं खालचा जो परिणाम आहे तो काय असायला पाहिजे की हे पुस्तक चांगलं आहे, बरोबर ना. म्हणजे सगळी पुस्तकं चांगली आहेत असं जर विधान तुम्हाला असेल तर परिणाम त्याचा जे पुस्तक असणार आहे ते चांगलंच असणार. तर अशा प्रकारे तुम्हाला तिथं म्हणजे निवडायचं असतं. त्याच्यामुळे या बाबतीमध्ये जास्त कन्फ्यूज होऊ नका. आणि तो घटक जरी तुम्ही काही केला नाही तरी चालेल, पण तो टेस्ट सिरीजमध्ये आपल्याकडे आहे, तुम्ही ते थोडंसं एकदा बघून जा. कारण काय होतं की तुम्हाला जनरली ते विचारलं जातं आहे. एखादं तुम्हाला कोणतंही दिलं जाईल, समजा अजून एक तुम्हाला उदाहरण देतो की सध्या तापमानामध्ये वाढ होते, बरोबर ना. तापमानामध्ये वाढ होतं, मग त्याचे नेमकं परिणाम काय होत आहेत किंवा ठिकाणी नेमकं त्याचा निष्कर्ष काय आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तिथं जनरली प्रश्न विचारले जातील जे तुम्हाला त्याचा सगळा विचार करून लॉजिक लावून तुम्हाला ते विधान म्हणजे उत्तर द्यायचं आहे. असे प्रश्न 7 ते 8 विचारले जात आहेत. ॲड्रेस तुम्हाला 12 ते 13, म्हणजे काही शिफ्टमध्ये जास्त ॲड्रेस तुम्हाला विचारले जातात ज्याचा तुम्हाला फायदा होईल. त्याच्यानंतर डायग्रॅमचे प्रश्न हे तुम्हाला जास्त विचारले जातात. जवळजवळ आकृतीवरचे प्रश्न हे 15 ते 20 प्रश्न आहेत. आता 15 ते 20 प्रश्न या ठिकाणी जर तुम्हाला सोडवायचे म्हटले तर निश्चितच वेळ जाईल, कारण त्याच्यामध्ये काही नंबर असतात. 45 डिग्रीमध्ये, 90 डिग्रीमध्ये, 135 डिग्रीमध्ये ती आकृती फिरत राहते आणि ते तुम्हाला कमी वेळेमध्ये जर तुम्हाला शोधायचं असेल तर थोडंसं ते पॉसिबल नाही. परंतु या ठिकाणी एक लक्षात ठेवा की याच्यामधले सुद्धा जे काही प्रश्न असतात ते सोपे प्रश्न आहेत. म्हणजे तुम्ही ते इझिली सोडू शकता. जे तुम्हाला अवघड वाटेल, जास्त तुम्हाला वेळ जाईल असं वाटत असेल ते प्रश्न तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर तुमचे सिटिंग अरेंजमेंटचे प्रश्न खूप सोपे विचारले जात आहेत आणि त्याही तुम्ही सिटिंग अरेंजमेंटचे तुम्ही प्रश्न नक्की सोडवा. त्याच्यामुळे या ठिकाणी आज एक बदल झालेला आहे की काल तुम्हाला गणिताचे 30 ते 25 प्रश्न बघायला मिळाले होते, परंतु आज त्याच्यामध्ये 15 ते 16 प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला सिम्प्लिफिकेशनचे सुद्धा खूप इझिली प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, जास्त बर्डन घेऊ नका, फक्त व्यवस्थित जा, शांत डोकं ठेवा आणि त्याप्रमाणे पेपर सोडवा. नक्कीच तुम्हाला चांगला स्कोर येणार आहे. आणि
असा कोणताही विचार करू नका की जशी जशी शिफ्ट पुढे जाईल त्याप्रमाणे पेपर हार्ड होईल का, अवघड होईल का, असं काही होणार नाही. हां, काही प्रश्न तुम्हाला सांगितलं की आज जे काही न्यूजचा जो पॅटर्न आहे तो सोपेच प्रश्न आहेत. तुम्हाला तिथलं तिथंच फक्त सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्यासाठी वेगळा काहीही अभ्यास किंवा वेगळी काही तयारी करण्याची गरज नाही. हे लक्षात ठेवा, हे समजून घ्या. कारण पहिल्या दिवसापासून आपण सांगतोय किंवा टेटचे ज्यावेळेस फॉर्म फिलअप करण्यास सुरुवात झाली त्यावेळेसुद्धा मी सांगितलं होतं की टेट परीक्षा म्हणजे तुमची सगळी मानसिकतेचा खेळ आहे. तुम्ही नेमकं काय विचार करा, तुमच्या अभियोग्यता कशी आहे, तुमची निर्णय क्षमता कशी, तुमचा कल कसा आहे, तुमचा आवड कशी आहे, हेच तुम्हाला त्या ठिकाणी डेव्हलप करायचं आहे. आणि या गोष्टी तुम्हाला एका दिवसामध्ये शक्य नसतात. त्याच्यामुळे तुमची लॉजिक लावणं, लॉजिक डेव्हलप होणं हे सगळ्या पाठीमागच्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं आता तुम्ही जा आणि व्यवस्थित पेपर कव्हर करा. 100% तुमचा पेपर कव्हर होत आहे. कारण प्रश्नांचीच रचना त्याप्रमाणे आहे की तुम्हाला तिथं जास्त वेळ लागत नाही. ठीक आहे. आपण अशा पद्धतीने आज हा आपला पहिलाच प्रयत्न होता की आपल्या या प्रश्नाचं किंवा ज्या शिफ्टचं विश्लेषण आहे ते करावं लागलं. कारण आपण या ठिकाणी मी म्हणजे बाहेर आहे, मी घरी नाही. आणि त्याच्यामुळे एक महत्त्वाचं आहे की तुम्हाला आजच्या शिफ्टमधले प्रश्न कसे होते, काय बदल झालेला आहे का, तर याचा तुम्हाला पुढे नक्कीच फायदा होईल. उद्या ज्यांची शिफ्ट आहे त्यांनीसुद्धा आपले अनुभव या ठिकाणी सांगावेत, ज्याचा या ठिकाणी इतरांनासुद्धा फायदा होईल. तर व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, व्हिडिओ लाईक, व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमधून. तुमच्या सर्वांना धन्यवाद.